प्राध्यापक रवींद्रजी कोकरे. कथेचं नाव आहे पंचनामा. सातारा जिल्ह्यात डोंगराच्या कुशीत दर्याची वाडी म्हणून एक गाव होतं. गाव तसं विचित्रच होतं. चारी बाजूनी डोंगर होतं, हिरवंगार होतं, झरं वाहत होती, वारं मोकळं होती, पाखरं सुद्धा मोकळं होती आणि माणसाच्या घराचं दरवाजे सुद्धा मोकळं होतं. आणि अशाच या गावामध्ये एक शिरपा नावाचा शेतकरी ग्रॅज्युएट झालेला राहत होता. अरे शिरपा कसा होता? सातारी बाज होता, दुटांगी पायजमा, 3 गुंड्याचा नेहरू शर्ट, तिरकी टोपीन, कोल्हापुरी पायतान. अरे शिरपा जर रस्त्याने चालला तर पायतान कर कर करायचं. याला बसल्यालं पोरग सुद्धा कशाला बसलोय ते इसरायचं आणि शिरपाला बघायचं. एवढा तर मोठा शिरपाचा दरारा. आणि गावाला नाव दिलं तर निर्मल गाव. शिरपाची धर्मपत्नी म्हणजे गंगी. 9 वारी साडी, कपाळवर कुंकू, हातभर बांगड्या, नाकात नथनी, ग्रॅज्युएट झालेली पण मराठमोळा साज न सोडलेली गंगी आणि शिरपांचा एकत्रित संसार चालला होता. चुकून शिरपान गंगी जर रानात चालली तर पुढची बॅटरी बघायची लावून, ही दिसत्यात का नाही ते. ढेकळात बसल्यावर पहिल्यांदा ढेकूळ दिसायचा आणि नंतर ही मराठमोळी माणसं दिसायची. अरे पंढरपूरचा बुक्का सुद्धा फिक्का, एवढा या दोघाचा रंग पक्का. असा हा शिरपा आणि गंगी यांचा 25 वर्ष संसार चालला होता. आणि गंगी म्हटली नवऱ्याला, कारभारी आठवते का? 25 वर्षाचा संसार चाललाय, काय बदल झाला का नाही? अगं शिरपा म्हणला, किती बदल झाला बघ, किती बदल झाला बघ. घरकुल योजनेमधलं घर मिळालं, शौचालय मिळालं, नाही म्हटलं तर 3 लाडक्या भावाचा तुला हप्ता येतोय. अगं किती बदल झाला तुझ्यात, किती बदल झाला. आणि तुला बोलायचं म्हणजे आता मोजून मापून बोलावं लागतंय. एक ठाण्याला, एक नागपूरला, एक बारामतीला, म्हणून मी आता जपून बोलतोय ग तुझ्याशी. अशी ती शिरपा म्हटला. गंगी म्हटली, बोललंच पाहिजे. स्त्री प्रधान देश आहे, जिजाऊ सावित्री अहिल्याचा वारसा आहे, आम्हाला तुम्ही का कमी समजता? आणि झालंच तसं. संसार सुखाचा चालला होता आणि एके रात्री ऊन तापावं तसं ऊन तापलं. कडाडीजाचा कडकडाट झाला, वाऱ्याचा सुसाट झाला आणि कधी नाही ते मे महिन्यामध्ये बदा 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 पाऊस पडला. किती पाऊस पडावं? 60-60 वर्ष लुटली तरी त्यांना कळला नव्हता मे महिन्यातला एवढा पाऊस, एवढा मोठा पाऊस पडला. आणि गंगेन शिरपा आतमध्ये बसलेली होती आणि एकाएकी लक्षात आलं, लका पावसाचं पाणी उंबऱ्याच्या बी आत यायला लागलं, पत्रा बी गळायला लागला. घरकुल योजनेच होतं, बेताड बी फुगलं होतं. आईला म्हणला, काय होतंय का काय? आणि मग गंगी म्हणली, कारभारी घरातल्या घरात बसलाय, बापाने दिलेली वस्तू अंगणात भिजती घेऊन या. शिरपाने टकोऱ्याला हात लावला. हिच्या सासऱ्यांनी म्हणजे माझ्या सासऱ्यांनी काय लग्नात द्यावं? अरे कोणाला फर्निचर देत्यात, TV देत्यात, पुस्तकं देत्यात, पण शिरपाच्या सासऱ्यांनी शिरपाला लग्नात मांडवाच्या दारात शिर्डी दिली. ती शिर्डी महात्मा गांधींची गरीब गायका. अरे गरिबी जाईल आणि शिरड करड झाल्या तुला 10-5 रुपये मिळतील आणि तू जगशील म्हणून आंदान म्हणून त्याला शिर्डी दिली होती. आणि मग गंगी म्हटली, शिर्डी बाहेर बिस्तीनात काय करताय? पटकन शिरपा पडत्या पावसात गेला. मेकला पार त्या दाव्याचा असा इटोळा पडलेला होता, भवरकडी गुटलेली होती, वरडून वरडून जिबेला पार फेस आलेला होता. आणि शिरपाने त्या मेकेला हात घातला. दावं काय सुटत नव्हतं म्हणून तो म्हणला गंगेला, अगं खुरपं नाही तर कोयता नाही तर आडकीता घेऊन ये आणि बाहेर ये. गंगी लाजली, आता कशाला हो बाहेर ये? माझी म्हणली, तुला पावसात भिजायचंय, इथं शिर्डीच्या नरड्याला फास लागला आणि तुझ्या मनात काहीतरी. गंगी बाहेर आली आणि नवरा बायकोनी ती अंधान दिलेली शिर्डी घरात आणली. आता शिर्डीच ती आत आलेल्या तिने अंग झाडलं, उकाळ भरलं, जात्याच्या तोंड्यात शेलक्या करवंदाच्या लेंड्या टाकल्या आणि गप मुटकाळा बसून रवत करत बसली. आणि मग शिरपा म्हणला, गंगे चुलबिल पेटव की. चुलबिल पेटवली, तवा ठेवला, भाकरी थापल्या, त्याच्यावर वांग परतलं आणि ती दोघं जीवली. जेवताना ती म्हटली, गंगी अवधनी हिने आपल्याला जगावलंय, लहानाचं मोठं केलंय, बापाची माझ्या
खालीन घे, कोतभर त्याला तुकडा चारा. शिरपानी गरम तुकडा भाकरीचा काढला, शिर्डीला चारला. शिर्डी चरा 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 ते तुकडा खाल्लीन शांत बसली. जेवण खाऊन झालं, नवरा बायको झोपली. शिरपानी जात्याला असं उस दिलं आणि चुलीकडं उशे करून गंगी झोपली. आणि घडायचं तेच घडलं. रात्रीच्या 12 वाजता भिताड पडलं आणि बरंच दगाड आत पडलं आणि त्यात आंदान दिलेली शिर्डी मिली. आवाज आल्याबरोबर तो शिरपा जागा झाला, गंगी जागी झाली. पाटाचं कोंबडा आरडत होतं आणि गंगी वरडायला लागली, जाळ झाला माझ्या जन्माचा, आता कुणाकडं बघायचं आणि कुणाचा आधार. आजूबाजूच्या बाया उठल्याच होत्या. गंगीवरचा आवाज ऐकल्या त्यांना वाटलं हिचा नवराच गेलेला दिसतोय, म्हणून बायांनी दरवाजा वाजला आणि गंगीने दरवाजा वाजवल्या उघडला. अशा 2-4 बायका गंगीच्या गळ्यात पडून म्हणली, असू दे अगं, कधी नाही ते घडणारच होतं, गेला देवघरी पाठ बरं झालं. ए बायांनो, तो का गोधडीत गुहरत पडलाय म्हटली, माझ्या बापाने दिलेली शिर्डी मिली. बाया म्हणली खेळ खालीच गेला, आम्हाला वाटला दिवसभर निघल, म्हणून बाया गुपचूप घरी गेल्या. नवरा उठला, त्याने आंघोळ केली, शिर्डीकडे बघितलं. शिर्डीने जीभ बाहेर काढली होती, रक्त पडलं होतं, माश्या गोंगावत होता. आणि गंगी म्हटली, असं करा, जावा आणि तलाकडे जाऊन शिर्डीचा पंचनामा करा. शिरपा म्हणला, पंचनामा नाही केला तरी चालल. अगं कशाला भरपाई मागती शासनाची भरपाई म्हणजे दिल्लीतली लादी आणि ग्रामपंचायतपर्यंत येस्तोर सतरंजी वली, नको ग काय करायला त्या भरपाईला. नाही म्हणली, असू द्या, जाऊन तर बघा. शिरपा उठला आणि तलाठी ऑफिसमध्ये गेला. ग्रामपंचायत तलाठी मिर्याची वाडी, बोबडीचं मोठं झाड होतं आणि नारबा कोतवाल त्या चावडीमध्ये बसला होता. डाग 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 करत काळी बुलट, पांढऱ्या कपड्यातला काळा शिपत भाऊसाहेब आला. खुटीला त्यांनी दप्तर अडकावलं. 3च फुलांचा, 2 झेंडूची आणि 1 गुलछडीचं गणपतीला हार घातला. नारबानी गणपतीच्याच मागची गुलालाची पुडी काढली, एकदाच बोट उडवलं, गणपतीला लावलं, स्वतःला लावलं, भाऊसाहेबाला लावलं. हात पुसायला जागा शिल्लक राहिली नाही. कालची जळलेली उदबत्ती काढली, पुन्हा पेटवली, तिथं ठेवली. शासकीय योजना होती, परत भिताडाला इजावली, परत जिथल्या तिथं ठेवली. आणि तो तलाठी त्या खुर्चीवर बसला. आणि मग भाऊसाहेब म्हणलं, नारबा गिराईक नाही आलं, येईल की आता. आणि एवढ्याच शिरपा आत आला आणि म्हणला, भाऊसाहेब राम राम, पंचनामा करा. कुणाचा? शिर्डीचा. आणली का? भाऊसाहेब काय चेष्टा करता का गरिबाची? शिर्डी घरी पडून मरून पडली आणि हिताने पंचनामा कसा करायचा? हिथं जर शिर्डी असली तरच पंचनामा होईल, नाही तर पंचनामा होणार नाही. नाही भाऊसाहेब काहीतरी करा. नारबा म्हणला, इकडं ये. नारबाने शिरपाला कोपऱ्यात घेतलं आणि कानात सांगितलं, हिरवा गांधी काढ. शिरपाने इच्छा नसताना दंडकीतनं हिरवा गांधी काढला आणि त्या नारबाच्या हातात दिला. नारबानी तो गांधी भाऊसाहेबाकडे दिला आणि भाऊसाहेब म्हणले, ठीक आहे, आपण हिथं बसूनच पंचनामा करू. मग म्हटले, फार्मा आणलाय का? म्हणली, फार्मा असतो का पंचनामा करायला? हो लागतो. तुमच्याकडं शिल्लक नाही. मग काय करावं लागेल? पुन्हा त्या नारबानी ह्याच्याकडे बघितलं, शिरपानी भाऊसाहेबाकडे बघितलं, भाऊसाहेबांनी नारबाकडे बघितलं, नारबानी डोळ्यात सांगितलं. दुसरा गांधी निघला. भाऊसाहेबाच्या कपाटातनं मग तो फार्म निघला आणि भाऊसाहेबांनी विचारलं, सांग शिळीचं नाव काय? काय चेष्टा करताय का राव? पंचनामा कराय शिळीचं नाव? नसलं जमत तर पंचनामा होणार नाही. मग लगेच त्या शिरपाला सुचलं, महिना नाव टाकलं. जन्मतारीख हिथं म्हणला, माझ्या जन्माचा पत्त्या नाही, तर तुमच्या जन्माच्या तारखेचा पत्ता मी कधी सांगायचा शिर्डीचा? जमत नसला तर उठ. आणि शिरपाला आठवलं, लावा म्हणला 1/6. भाऊसाहेबांनी 1/6 त्या शिळीची जन्मतारीख लावली. पत्ता बित्ता घेतला. म्हटली, इक्काची होती का घरची होती? शिरपा म्हणला, इक्काची बी नव्हती आणि घरची बी नव्हती, सासऱ्याने अंदान दिलती. मग भाऊसाहेब म्हणले, अंदान वस्तूचा शासनाकडून अजून पंचनामा होत नाही आणि तसा GR निघाला नाही. शिरपा गप बसला.
काहीतरी करा म्हटला राव. घरची नाही, इक्काची नाही, चोरीची नाही, सासऱ्याने दिली. अंदान वस्तूचा म्हणली पंचनामा होत नाही. पुन्हा एक गांधी फिरला, पुन्हा पंचनामा व्यवस्थित झाला. आणि मग तो शिरपा म्हटला, भाऊसाहेब मदत किती मिळेल? मग ते भाऊसाहेब म्हटले, मदत मिळायला KYC केली का? आधार कार्ड लिंक पॅन कार्डला केलं आहे का? अरे म्हणला ही लिंक करून KYC करून तो डोक्यावर केस राहिलं नाहीत म्हणला. गायकुतीला आलोय म्हणला, कशाची KYC करायची काय? त्याच्याशिवाय मिळणार नाही. बँक खातं आहे का तुझं? सगळं कागदपत्र घेतलं आणि भाऊसाहेब म्हणलं तुला 1000 रुपये मिळतील. अरे हीच कडाडाव तसा नारबा उठला आणि भाऊसाहेबाकडे हात करून म्हटला, जाळ झाला तुमच्या भरपाईचा म्हटला. कष्टाने राबतोय, घाम गाळतोय, शेतीतून मोती पिकावतोय. अरे सरकारला म्हणाव शिर्डीच्या पंचनाम्याचं 1000 रुपये देऊ नका, लाडक्या बहिणीचा सुद्धा हप्ता देऊ नका, पण शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्या. तो पिकवतोय त्याला विकण्याचा हक्क द्या. आणि एक सांगा सरकारला, हे सरकारला जाऊन एकच सांगा, हे सरकार फक्त गोरगरिबांच्या लक्ष द्या. अरे नुसती लोकशाही भाऊसाकडे बघत बघत शिरपा म्हटला, बोटावर शाय लावण्यापुरती लोकशाही उरली. मटण खाऊन आणि बाटली घेऊन बटन दाबायचा हक्क आमच्याकडे राहिला नाही. सरकारला सांगा तुमचं कल्याण होईल, पण जर तुम्ही आमच्यावर अन्याय केला तर हा शेतकरी महानायक होऊन तुमची झाडाझडती घेतल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मला आहे. आणि म्हणत शिरपा तडक्याने ऑफिसच्या बाहेर पडला आणि भाऊसाहेब नारबाला म्हणतोय, अरे पंचनामा कुणाचा केला?